सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत. आबांनी आणलेल्या पोथीमधून नेत्रा, इंद्राणी आणि अद्वैत यांना विरोचकाचं वशीकरण कसं निकामी करायचं याचा मार्ग सापडतो. तर दुसरीकडे रुपाली कंपनीमध्ये काम करणाऱ्या कारागिरांना घरी बोलावून घेते आणि मग त्यानंतर शेखर कारागिरांना पकडतो. तर रुपाली त्यांना तिच्या डोळ्यात बघण्यासाठी धमकी देत म्हणत असते की माझ्या डोळ्यात बघा नाहीतर मी तुमचा जीव घेईल. आणि मग नाईलाजाने कारागीर रुपालीच्या डोळ्यात बघू लागतात आणि रुपाली त्यांना वश करणार इतक्यात अद्वैत, नेत्रा आणि इंद्राणी त्या ठिकाणी येतात. आणि मग त्यानंतर नेत्रा रुपालीचा हात पकडते आणि तिच्या डोळ्यामध्ये शेंदूर फेकते, त्यामुळे रुपालीला समोरचं काही दिसत नाही. आणि मग इंद्राणी तिचे हात बांधते आणि मग त्यानंतर रुपालीने ज्या प्रकारे तेजसला कुत्रा बनवले होते त्याच प्रकारे त्या रुपालीच्या गळ्यात पट्टा अडकवतात आणि तिला तळघरामध्ये असणाऱ्या पेटीमध्ये बंद करून टाकतात, जेणेकरून तिच्यासमोर कोणीही जाऊ नये आणि तिने कोणालाही वश करू नये. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.